नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थ प्रेशर थेरीजचा आजचा आपलं सेकंड व्हिडिओ लेक्चर आहे आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर प्रिव्हियसली ज्या गोष्टी झालेल्या असतात त्या थोडक्यात आपण रिकॉल करतो. सो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं की अर्थ प्रेशर थेरीज, त्यामध्ये अर्थ प्रेशर म्हणजे काय, दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक तर रिटेनिंग वॉल. रिटेनिंग वॉल इज द स्ट्रक्चर विच इज कन्स्ट्रक्टेड टू रिटेन ए सॉइल. सॉइल व्हर्टिकली स्टँड होऊ शकत नाही, तर त्याला रिटेन करण्यासाठी आपण जे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करतो दॅट इज कॉल्ड ए रिटेनिंग वॉल. प्रश्न पडतो की का आपण हे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट केलेलं आहे, का सॉइलला रिटेन करायची गरज पडते. बिकॉज द नॅचरल टेंडन्सी ऑफ सॉइल इज व्हॉट, टू शियर ऑफ इन व्हर्टिकल डाउनवर्ड डायरेक्शन व्हेन यू इन्क्रीज युअर स्लोप बियॉन्ड द क्रिटिकल स्लोप. क्रिटिकल स्लोपच्या पुढे जर जाऊन तुम्ही स्लोप इन्क्रीज केला तर त्यावेळेस सॉइल जी आहे ती व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये स्लाइड होते. त्याला रिटेन करण्यासाठी आपण जे स्ट्रक्चर बनवतो दॅट इज रिटेनिंग वॉल. So when you construct the retaining wall, so that time that soil exerts some pressure in lateral direction, in horizontal direction, and that pressure is called a lateral earth pressure or simply earth pressure. समजतंय अर्थ प्रेशर म्हणजे काय, की ज्या वेळेस रिटेनिंग वॉल वरती जो काही हॉरिझॉन्टल प्रेशर येणार आहे, लॅटरल प्रेशर येणार आहे, दॅट प्रेशर इज कॉल्ड ए लॅटरल अर्थ प्रेशर और सिम्पली अर्थ प्रेशर. त्यानंतर जी काही सॉइल रिटेनिंग वॉलच्या बॅक साइडला आहे त्याला आपण बॅकफिल म्हणतो. तीन प्रकारचे स्लोप असतात, सेफ, क्रिटिकल आणि अनसेफ, हे आपण बघितलं. क्रिटिकल म्हणजे या कंडिशनला प्रत्येक सॉइल पार्टिकल्स आर इन फेज ऑफ फेल्युअर, ॲट इन वर्ज ऑफ फेल्युअर. फेल्युअरच्या मोडला जाऊन उभा राहतो, म्हणजे त्यापेक्षा आपण थोडा अँगल जर वाढवला तर सॉइल जी आहे ती शियर ऑफ होईल. ठीक आहे. त्यानंतर आणखी कन्सेप्ट आपण बघितली होती अँगल ऑफ रिपोज. काय सर अँगल ऑफ रिपोज? सो द अँगल मेड बाय द नॅचरल सॉइल डिपॉझिट विथ द हॉरिझॉन्टल और विथ द ग्राउंड लेवल, दॅट इज कॉल्ड अँगल ऑफ रिपोज फाय. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो आपण एक्सप्रेशन बघितलं, आपल्याला माहिती आहे की इन सॉइल व्हर्टिकल स्ट्रेस अँड लॅटरल अर्थ प्रेशर दोघं इक्वल राहू शकत नाही, कारण दोघं जर इक्वल राहिलेत तर त्या केसमध्ये शियर स्ट्रेस येतो 0 आणि शियर स्ट्रेस 0 येत नाही सॉइलमध्ये, देयर इज सम अमाउंट ऑफ शियर इज देअर. सो त्यामुळे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल यांच्यामधलं जे रिलेशन आहे त्यासाठी आपण के हा एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इमर्ज करतो अँड दॅट कॉन्स्टंट इज कोइफिशियंट ऑफ अर्थ प्रेशर. त्या केला काय म्हणतो आपण, कोइफिशियंट ऑफ अर्थ प्रेशर. And that K value is depends upon wall movement, types of backfill and drainage condition. मग वॉल मुवमेंट वरून आपण तीन प्रकारच्या मुवमेंट बघितल्यात. at rest condition, second is the active condition and third is the passive condition. at rest condition मध्ये जे काही प्रेशर सॉइल एक्झर्ट करेल दॅट इज कॉल्ड at rest soil pressure, अर्थ प्रेशर. ऍक्टिव्ह कंडिशन मध्ये जे काही सॉइल प्रेशर एक्झर्ट करेल दॅट इज कॉल्ड ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर. आणि पॅसिव्ह कंडिशन मध्ये सॉइल जे काही प्रेशर एक्झर्ट करेल दॅट इज कॉल्ड पॅसिव्ह अर्थ प्रेशर बेस्ड ऑन द वॉल मुवमेंट. मग त्यामध्ये आपण बघितलं की व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲट रेस्ट कंडिशन, वेन देर इज नो मुवमेंट ऑफ वॉल. विच वॉल? रिटेनिंग वॉल. आणि ज्यावेळेस कोणत्याही प्रकारची मुवमेंट नाहीये, सो इन दॅट केस ॲट एनी डेप्थ व्हॉट इज द लॅटरल स्ट्रेन, दॅट लॅटरल स्ट्रेन इज 0. कारण कॉन्ट्रॅक्शन नाहीये, एक्सपान्शन नाहीये, सॉइलचं चेंज इन डायमेन्शनच नाहीये, तो स्ट्रेनची व्हॅल्यू काय येणार 0. सो स्ट्रेन इज 0, देर इज नो कॉन्ट्रॅक्शन, देर इज नो एक्सपान्शन, मीन्स व्हॉट, देर इज नो डिस्टर्बन्स. सो इन दॅट केस युअर सॉइल मास इज इन इलास्टिक कंडिशन और इलास्टिक इक्विलिब्रियम कंडिशन. मग बाय युझिंग द कन्सेप्ट ऑफ व्हॉट, स्ट्रेन इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन और स्ट्रेन इन लॅटरल डायरेक्शन 0, आपण के ची व्हॅल्यू फाइंड आउट केली अँड दॅट व्हॅल्यू इज के नॉट इज इक्वल टू म्यू अपॉन 1 मायनस म्यू. व्हॉट इज द मिनिंग ऑफ म्यू? इट इज पॉइजन रेशो ऑफ द सॉइल. And the second expression is what? 1 minus sin phi for the granular soil or cohesionless soil. Where is the phi? Phi ला angle of friction or simply angle of repose असंही म्हणतात. ठीक आहे. सो ह्या गोष्टी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेल्या होत्या. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ज्या रिमेनिंग दोन कंडिशन्स आहेत, ऍक्टिव्ह कंडिशन अँड पॅसिव्ह कंडिशन, या कंडिशन डिस्कस करूया. या कंडिशनमध्ये जे काही सॉइल प्रेशर एक्झर्ट करेल रिस्पेक्टिव्हली ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर, पॅसिव्ह अर्थ प्रेशर, यांच्या मॅग्निट्यूड आपण फाइंड आउट करूया बाय युझिंग रँकाइन. ठीक आहे. आणि कंडिशन बेसिकली काय असतात ह्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. क्लिअर? सो काय डिस्कस करतोय आपण हे समजलं तुम्हाला. लेट्स स्टार्ट फ्रॉम द
active earth pressure. So active earth pressure means what? Pressure exerted by the soil mass on a retaining wall in active condition. इन ऍक्टिव्ह कंडिशन मीन्स व्हॉट? मग आपलं ऍक्टिव्ह कंडिशन समजणं गरजेचं आहे. काय असते ऍक्टिव्ह कंडिशन ते आपण आधी डिस्कस करूया. तर मित्रांनो बघा, नेहमीप्रमाणे मी इथं काही पॉईंट्स लिहिलेले आहेत जे पॉईंट महत्त्वाचे आहेत म्हणून मी ते पॉईंट लिहून घेतले. तुम्हाला ते ॲज इट इज व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करायचे आहेत. मग बघूया व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऍक्टिव्ह कंडिशन. सो द व्हेरी फर्स्ट स्टेटमेंट इज व्हॉट? की व्हेन रिटेनिंग वॉल मूव्स अवे फ्रॉम द बॅकफिल. व्हेन द रिटेनिंग वॉल moves away from the backfill. In the previous case there is no movement of retaining wall, त्यामुळे आपण त्याला म्हणतो at rest condition. But in this case there is a movement of retaining wall and that movement is away from the backfill. So let us consider one example. ठीक आहे. सो एक एक्झाम्पल मी इथं ड्रॉ केलंय, ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलंय. सो इन दॅट दिस इज व्हॉट? इट इज कंप्लीट बॅकफिल. दिस इज द बॅकफिल आणि बॅकफिल म्हणजे काय? इट इज अ सॉइल मास बिलो द रिटेनिंग वॉल. सो दिस इज द बॅकफिल. ठीक आहे. and this backfill or this soil mass is retained by this retaining wall. This is the retaining wall in original case. ठीक है, initial case. ठीक है, like this. So what is the active condition? When this retaining wall moves away from the backfill, this is your backfill and it moves away from the backfill च्या opposite direction मध्ये. Suppose I am the retaining wall and behind me there is a backfill. So movement कशी होते? Away from the backfill पासून away from the backfill. So let us say कि this is the displacement delta H of the wall and let us consider the height, initial height of the wall. Initial height जी आहे किंवा original height of the wall, it is H. H is the height of the wall. ठीक है. What is the direction of movement? What is the direction of movement? This is the direction of movement. This is the direction of movement. Backfill, away from the backfill. So when retaining wall moves away from the backfill, so that condition is called active condition. Sir, why it is called active condition? Active condition का म्हणतो आपण याला? Because in this condition soil is active. सॉइल कशी आहे? ऍक्टिव्ह आहे. ही सॉइल काय करते? रिटेनिंग वॉलला लांब ढकलते, त्याच्यापासून दूर ढकलते त्याला ती. ठीक आहे. सो इन दिस कंडिशन युअर बॅकफिल और सॉइल इज ऍक्टिव्ह. सो ड्यू टू दॅट दिस कंडिशन इज कॉल्ड ऍक्टिव्ह कंडिशन. क्लिअर? एवढा क्लिअर झाली कन्सेप्ट? ऍक्टिव्ह कंडिशन म्हणजे काय? की जेव्हा रिटेनिंग वॉल ही बॅकफिल पासून अवे मूव्ह होते. का? बिकॉज इन दॅट केस युअर सॉइल मास इज ऍक्टिव्ह, बॅकफिल इज ऍक्टिव्ह. ठीक आहे. हा पॉईंट महत्वाचा आहे. त्यानंतर मित्रांनो सेकंड पॉईंट, लक्ष द्या. आपण पॉईंट वाईज एक पॉईंट आपण इथे एक्सप्लेन करूया. सो सॉइल विच इज ऍडजस्टंट टू द वॉल साइड्स. लक्ष द्या. दिस इज युअर वॉल and let us say there is a soil element. This is the soil element. ठीक आहे. हा एक soil element आपण इथं कन्सिडर करूया. So नेहमीप्रमाणे this soil element is subjected to the vertical stress sigma v and lateral stress that is sigma h. ठीक है. So this element is just adjacent to the wall. retaining wall च्या सहज बाजूचा element आहे. ठीक है. And sir, what about this? This is what? It is a critical plane. Critical plane or त्यालाच आपण काय म्हणतो? फेल्युअर प्लेन. ठीक आहे. क्रिटिकल प्लेन अँड फेल्युअर प्लेन. सो देर इज ए सॉइल मास हॅव्हिंग द स्लोप अबोव द क्रिटिकल प्लेन. क्रिटिकल प्लेनच्या स्लोप पेक्षा जास्त स्लोप आहे या सॉइल मासचा. सो साहजिक आहे की हा जो सॉइल मास आहे तो स्लाइड होणार. त्याला रिटेन करण्यासाठी आपण रिटेनिंग वॉल कन्स्ट्रक्ट केलेली आहे. बट ही रिटेनिंग वॉल जी आहे ती मूव्ह झाली ड्यू टू द लॅटरल प्रेशर आणि अवे फ्रॉम द सॉइल. सो दॅट इज द ऍक्टिव्ह कंडिशन. आणि जो काही प्रेशर इथे एक्झर्ट करते सॉइल, सो प्रेशर एक्झर्टेड बाय द सॉइल in which case? In active case. So that pressure is called active earth pressure. So what is the active earth pressure?
ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर. ठीक आहे, ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर, ज्याला आपण कशाने डिनोट करतो मित्रांनो, P सफिक्स A. सो प्रेशर exerted by soil mass in which direction? In lateral direction. In lateral direction. So pressure exerted by the soil mass in lateral direction in active state. In the active state. So this pressure is called a active earth pressure, PA. ठीक आहे, आणि ऍक्टिव्ह कंडिशन पण तुम्हाला कळली. सो दिस इज व्हॉट नाउ सॉइल ऍडजस्टंट टू द वॉल साइड मूव्स, वॉल स्लाइड्स आउटवर्ड अँड डाउनवर्ड डायरेक्शन अँड रिझल्ट इन लॅटरल एक्सपान्शन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस स्टेटमेंट? लक्ष द्या. सो दिस इज युअर सॉइल इलेमेंट. ठीक आहे, दिस इज द क्रिटिकल प्लेन अँड क्रिटिकल प्लेनच्या बाहेर जाऊन देर इज अ सॉइल मास. सो वेन दिस रिटेनिंग वॉल मूव्स अवे, जेव्हा ही रिटेनिंग वॉल अवे मूव्ह होईल मित्रांनो, त्यावेळेस हा जो काही सॉइल मास या जागेवर आहे, हा सॉइल मास काय करेल की डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये आणि आउटवर्ड डायरेक्शन मध्ये स्लाइड होईल. ठीक आहे, सो दिस इलेमेंट इज स्लाइड इन सच अ वे. बघा, डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये आणि आउटवर्ड पण, आउटवर्ड डायरेक्शन मध्ये पण आणि डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये पण तो स्लाइड होणार. का स्लाइड होतोय कळतंय का? Initially this is your retaining wall which retain the soil mass, but this retaining wall moves away. So due to that this wedge, याला wedge म्हटलं जातं, failure wedge, because ही wedge जी आहे ती फेल होणार आहे. ठीक आहे, so this failure wedge slides in outward direction and in downward direction. Failure wedge means what? एक part येतो. So this failure wedge means this soil mass is slide in which direction? डाउनवर्ड अँड आउटवर्ड डायरेक्शन. आणि त्यामुळे काय होणार आहे? रिझल्ट इन द एक्सपान्शन ऑफ सॉइल. इनिशियली दिस इज द सॉइल मास. ठीक आहे, बट दिस वॉल इज मूव अवे ना, सो देर इज अ आउटवर्ड अँड डाउनवर्ड डायरेक्शन, स्लाइडिंग इज देअर. आणि त्यामुळे काय होणार की देर इज अ एक्सपान्शन ऑफ सॉइल मास. सॉइल मास काय होणार? एक्सपांड होणार. इन विच डायरेक्शन? इन लॅटरल डायरेक्शन. प्रीवियस केस मध्ये काय बघितलं आपण? ऍट रेस्ट कंडिशन मध्ये देर इज नो डिस्ट्रॅक्शन, नो देर इज नो डिस्टर्बन्स इन द सॉइल. कॉन्ट्रॅक्शन पण नाहीये, एक्सपान्शन पण नाहीये. सो ड्यू टू दॅट देर इज नो स्ट्रेन. बट या केसमध्ये काय होतंय की वॉल मूव्ह झाल्यामुळे इथं असणारा जो काही सॉइल मास आहे फेल्युअर वेज मधला, हा आउटवर्ड डायरेक्शन आणि डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये स्लाइड होतोय. त्यामुळे ही सॉइल मास काय होणार आहे? एक्सपांड होणार आहे. क्लियर होत आहे? सो इन ऍक्टिव्ह स्टेट युअर सॉइल मास गोइंग टू एक्सपांड. ठीक आहे, नंतर सॉइल इज इन प्लास्टिक इक्विलिब्रियम. सो इन प्रीवियस केस ऍट रेस्ट कंडिशन मध्ये युअर सॉइल मास इज इन इन इलास्टिक इक्विलिब्रियम, बट नाउ द सॉइल मास इन प्लास्टिक इक्विलिब्रियम. What is the meaning of this plastic equilibrium? Plastic equilibrium means what? All the particles of the soils are at verge of failure. म्हणजे ते फेल्युअर होण्याच्या कंडिशनला आहेत. ऍट क्रिटिकल प्लेनला आहेत ते, इन वर्ज ऑफ फेल्युअर आहेत. ज्यावेळेस इन वर्ज ऑफ फेल्युअर असतील दॅट कंडिशन इज द प्लास्टिक इक्विलिब्रियम कंडिशन. ठीक आहे, सो दिस इज द थर्ड पॉइंट. देन आफ्टर दॅट लक्ष द्या, ॲज शेअरिंग रेजिस्टन्स इज डेव्हलप opposite to the wall movement, as the shearing resistance is developed opposite to the wall movement, lateral stress acting on wall decreases and decreases, minimum at verge of failure and term as active earth pressure. What is the meaning of this statement? लक्ष द्या मित्रांनो, काळजीपूर्वक बघा. एकदा का तुम्हाला ऍक्टिव्ह कंडिशन कळली ना, पुढची कंडिशन खूप सोपी आहे, पॅसिव्ह कंडिशन, ती तुम्हाला सहजपणे क्लिअर होईल. लक्ष द्या, काय म्हणतोय तो की बघा, ज्या वेळेस मित्रांनो हा जो काही इथं सॉइल मास जो काही प्रेझेंट आहे, सॉइल मास विच इज अबोव द क्रिटिकल प्लेन, सो दॅट सॉइल मास इज कॉल्ड ए फेल्युअर वेज मास. त्या फेल्युअर वेज मध्ये प्रेझेंट असणारा सॉइल मास आहे. इट मूव्स आउटवर्ड अँड इन डाउनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे, सो ही जी वेज आहे ती डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये स्लाइड होणार आहे. सो अपोजिट टू दॅट डायरेक्शन देर इज अ रेजिस्टन्स फ्रॉम द सॉइल, अँड दॅट रेजिस्टन्स इज व्हॉट? एस, shear strength.
सो शियर स्ट्रेंथ जी असते इट इज अपोजिट टू द स्लाइड ना, स्लाइड जो होतोय तो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. सो दिस इज द शियर रेजिस्टन्स इन विच डायरेक्शन, इन अपोजिट डायरेक्शन. क्लियर होतंय. सो दिस इज युअर शियर रेजिस्टन्स इन विच डायरेक्शन, इन द अपोजिट डायरेक्शन. कधी डेव्हलप होणार आहे तो, वेन दिस सॉइल मास गेट स्लाइड, जेव्हा हा सॉइल मास स्लाइड होईल त्यावेळेला अपोजिट डायरेक्शन मध्ये शियर रेजिस्टन्स डेव्हलप होणार आहे. लक्ष द्या आता, ऍट रेस्ट कंडिशन मध्ये जो काही फोर्स लागत होता लॅटरल डायरेक्शन मध्ये दॅट इज पी नॉट. कोणत्या कंडिशन मध्ये रे, ऍट रेस्ट कंडिशन मध्ये, लॅटरल डायरेक्शन मध्ये. त्यावेळेस शियर रेजिस्टन्स डेव्हलप होत नव्हता बिकॉज स्लाइडिंग होतच नव्हती. पण मित्रांनो आता हा जो पी नॉट आहे, आता हा पी नॉट राहिलाय का नाही, हा झालाय पी ए आणि तो डिक्रीज का होतो तर लक्ष द्या, हा जो शियर रेजिस्टन्स आहे याचा कुठला तरी एक कंपोनंट हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये असणार का नाही, आपल्याला रिझॉल्व्ह करता येतो फोर्सला. सो याचा एक कंपोनंट हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये असेल. मला सांगा प्रेशर जो आहे अर्थ प्रेशर हा लॅटरल डायरेक्शन मध्ये अशा पद्धतीने आणि ड्यू टू द शियर रेजिस्टन्स एक कंपोनंट या डायरेक्शन मध्ये जातोय, तर त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो की जी काही व्हॅल्यू येईल अर्थ प्रेशरची ती व्हॅल्यू डिक्रीज होणार. Why it decreases? Because the direction of shear resistance is opposite to the slides. सॉइल कशी स्लाइड करते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आणि शियर रेजिस्टन्स कसं आहे अपवर्ड डायरेक्शन मध्ये. सो जो काही लॅटरल प्रेशर होता इनिशियली, तर त्या लॅटरल प्रेशर मधला कोणीतरी मायनस करणारा कंपोनंट आता डेव्हलप झाला बघा. त्यामुळे जो काही पी नॉट होता मित्रांनो, नाव दिस पी नॉट गेट रिड्यूस and at verge of failure म्हणजे काय, जेव्हा हा पार्ट जो आहे पूर्ण स्लाइड होईल त्यावेळेला दिस पी नॉट बिकम्स ए पी ए, दॅट इज ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर. क्लिअर होतंय. ज्या वेळेस वेन देर इज नो मुवमेंट ऑफ रिटेनिंग वॉल, सो दॅट टाइम प्रेशर एक्झर्टेड बाय द सॉइल इज पी नॉट. बट वेन देर इज अ मुवमेंट ऑफ रिटेनिंग वॉल, दॅट पी नॉट गेट रिड्यूस and the minimum value is PA, that is active earth pressure. So हा PA कसा आहे, कमी झालेला आहे. समजतंय का तुम्हाला. सो दिस PA is less than the P नॉट, हे लक्षात असू द्या. P नॉटच्या केसमध्ये देर इज नो शियर रेजिस्टन्स बिकॉज सॉइलची मुवमेंटच झालेली नाहीये. If there is a movement of soil, so opposite to that there is a shearing resistance. आणि त्या शिअरिंग रेजिस्टन्सचा जो कंपोनंट असेल हा त्याला काय करेल, डिक्रीज करण्यासाठी कारणीभूत ठरेल. आणि त्यामुळे ऍक्टिव्ह अर्थ प्रेशरची व्हॅल्यू ही ऍट-रेस्ट अर्थ प्रेशर पेक्षा कमी असते, हे लक्षात असू द्या. असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर मध्ये क्वेश्चन विचारले जातात त्यावेळेस ह्या गोष्टी कामात येतील. ठीक आहे. सो व्हॉट इज द ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर देन. So as the shear resistance is developed, why shear resistance is developed? Because this failure wedge slides in downward direction. So opposite to that there is a shear resistance. So as the shear resistance develop opposite to the wall movement, there is a wall movement and shear resistance is opposite to the wall movement. So due to that your lateral earth pressure decreases and minimum at verge of failure. At verge of failure means what? Plastic equilibrium. त्यावेळेस तो काय असतो, मिनिमम. and that minimum pressure is called active earth pressure PA. क्लिअर होतंय. that is the active earth pressure. मग तो कसा कॅल्क्युलेट करणार रे आपण, आपल्याकडे एक्सप्रेशन आहे बघा. सो द ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर, आपल्याकडे एक्सप्रेशन काय आहे, सिग्मा H इज K टाइम सिग्मा V, बरोबर का नाही. But now this sigma H is what? It is active earth pressure PA. So that time this K is what? It is KA. And this is your sigma V. So मित्रांनो आपल्याला sigma V calculate करता येतो. How to calculate the sigma V? Just multiplication of unit weight and depth. Now the question is what? कि how to find out this KA. हा जो KA आहे तो कसा find out करायचा? That is the question. So the value of Ka is given by the Rankine and that Ka is what? It is 1 minus sin phi divided by 1 plus sin phi, and where phi is the angle of friction or angle of repose. So this is the Ka value. खूप महत्वाची आहे. MPSC मध्ये हा जो आहे हा डायरेक्ट फॉर्म्युला
किंवा फायची व्हॅल्यू 30 डिग्री 60 डिग्री देऊन असे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर त्यामुळे ही के ची जी व्हॅल्यू आहे मित्रांनो ही खूप महत्वाची आहे, हे लक्षात असू द्या. सो के इज व्हॉट 1 मायनस साइन फाय डिवायडेड बाय 1 प्लस साइन फाय. मित्रांनो मला सांगा, इन केस ऑफ ॲट रेस्ट कंडिशन व्हॉट इज द के नॉट? के नॉट इज सिम्पली 1 मायनस साइन फाय. पण आता हा काय आहे? 1 मायनस साइन फाय डिवायडेड बाय 1 प्लस साइन फाय. सो ऑलरेडी जो काही 1 मायनस साइन फाय होता त्याला तुम्ही डिवाइड करताय, म्हणजेच तुम्ही काय करताय? के ला लहान करताय. डिवाइड करणं म्हणजे काय? व्हॅल्यू छोटी करणं. सो युअर के ए इज लेस दॅन के नॉट. आणि के ए इज लेस दॅन के नॉट, देन पी ए इज ऑल्सो लेस दॅन पी नॉट. सो पी नॉट इज व्हॉट? इट इज अर्थ प्रेशर इन ॲट रेस्ट कंडिशन. and PA is what? It is the earth pressure in active condition. Active earth pressure, at rest earth pressure. So at rest earth pressure ची व्हॅल्यू कशी असते? जास्त असते. हे आपण के वरून पण डिस्कस केलं आणि ह्या थर्ड पॉइंट वरून पण आपण डिस्कस केलं. बिकॉज इन ऍक्टिव्ह स्टेट देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ शियर रेजिस्टन्स इन अपोजिट डायरेक्शन. आणि तो अपोजिट डायरेक्शन मध्ये डेव्हलप झाल्यामुळे लॅटरल अर्थ प्रेशरची व्हॅल्यू कमी 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 होत जाते. क्लिअर होतंय का नाही तुम्हाला? ठीक आहे. सो हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे की पी ए इज व्हॉट? के ए टाइम्स सिग्मा व्ही अँड द व्हॅल्यू ऑफ के ए विच इज गिवन बाय द रँकाइन्स 1 मायनस साइन फाय डिवायडेड बाय 1 प्लस साइन फाय. क्लिअर होत आहे? ठीक आहे. मग नाव द क्वेश्चन इज व्हॉट? इन द प्रिव्हियस केस, आपण प्रिव्हियस केसमध्ये बघितलं मेजर मायनर ह्या गोष्टी आपण तिथे डिस्कस केलेल्या नव्हत्या बिकॉज मोमेंटच होत नव्हती. आता इथं लक्ष द्या मित्रांनो. So this element is subjected to the sigma v and there is a delta sigma h. मला सांगा सिग्मा v ची व्हॅल्यू बदलणार आहे का रे? सिग्मा v जो आहे वॉल मुवमेंट होत असताना बिफोर द वॉल मुवमेंट आणि आफ्टर द वॉल मुवमेंट युअर सिग्मा v means the change in sigma v is equals to what? 0. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होणार नाहीये. बट व्हॉट इज द चेंज इन सिग्मा? ट्रायंगल दाखवते चेंज इन सिग्मा एच दॅट इज निगेटिव्ह. म्हणजे इनिशियली त्याची व्हॅल्यू जास्त होती पण वॉल जशी जशी मूव्ह होते अवे त्यावेळेस त्याची व्हॅल्यू डिक्रीज होते. सो दॅट टाइम द चेंज इन लॅटरल अर्थ प्रेशर इज निगेटिव्ह. मग जर याची व्हॅल्यू कमी होते, इथपर्यंतच्या गोष्टी क्लिअर झाल्या का नाही तुम्हाला? ठीक आहे. मग आता आपण एक इलिमेंट इथे मी घेतो बघा. एक इलिमेंट जो आहे विच इज जस्ट बिहाइंड द रिटेनिंग वॉल, एक इलिमेंट मी इथं कन्सिडर करतो. बघा लक्ष द्या मित्रांनो. लेट अस से की दिस इज द इलिमेंट. ठीक आहे. दिस इलिमेंट इज जस्ट behind the retaining wall. So this element is subjected to the vertical stress that is sigma v and it is subjected to the lateral that is sigma h, and that sigma h is nothing but the active earth pressure P. Now the question is what ki which sigma v and Pa out of these both which one is major and which one is minor. मग लक्ष द्या मी तुम्हाला काय म्हटलो इन द ऍक्टिव्ह स्टेट युअर पीए व्हॅल्यू इज डिक्रीजिंग अँड ऍट द वर्ज ऑफ फेल्युअर दिस सिग्मा एच बिकम्स ए पीए ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर. सो याची व्हॅल्यू कशी होते? डिक्रीज होते, म्हणजे कमी होतोय हा, पण हा आहे तसाच आहे. ठीक आहे. सो या केसमध्ये जो काही सिग्मा व्ही असतो दिस इज कॉल्ड ए प्रिन्सिपल मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस अँड दिस पीए इज व्हॉट? इट इज मायनॉर प्रिन्सिपल. This is maximum, this is minor. Minimum principal stress, this is maximum principal stress. So let us say कि this is the failure plane. हा एक failure plane किंवा critical plane आहे. So नेहमी आपण अँगल कुणासोबत घेत असतो? Always I am taking the angle of failure plane or critical plane with the major principal plane. कुणासोबत घेतो? Major principal plane. So where is the major principal plane? So plane which is subjected to major principal stress. So sigma 1 is the major principal stress that is sigma v. म्हणजे हा जो काही प्लेन आहे राजांनो, so this plane is what? It is major principal plane and this plane is what? This plane is minor principal plane.
ठीक आहे. आणि नेहमी आपण फेल्युअर प्लेनचा अँगल कुणाच्या रिस्पेक्टिव्ह घेत असतो, विथ रिस्पेक्ट टू द मेजर प्रिन्सिपल प्लेन, आणि द मेजर प्रिन्सिपल प्लेन इज हॉरिझॉन्टल. सो त्यावेळेस द अँगल मेड बाय दिस क्रिटिकल प्लेन और फेल्युअर प्लेन विथ रिस्पेक्ट टू द हॉरिझॉन्टल, सो दिस इज कॉल्ड ए अल्फा ए, फेल्युअर अँगल. So angle made by the critical plane or failure plane with respect to the major principal stress plane, major principal plane. So in this case major principal plane कोणता आहे, horizontal. So त्याच्यासोबत जो अँगल तयार झाला that is the angle of failure. So हा जो काही critical plane आहे, this plane makes an angle alpha f. This angle is called angle of failure. And what is the value of this angle of failure? So angle of failure of this critical plane alpha f is, याची व्हॅल्यू लक्षात असू द्या, it is pi by 4 plus phi by 2. So this is the value of failure plane angle. ठीक आहे. सो या व्हॅल्यू खूप महत्वाच्या आहे, ही व्हॅल्यू व्यवस्थित नोट डाऊन करा मित्रांनो. इट इज द फेल्युअर प्लेन अँगल. आणि व्हॉट इज द के ए, बघा व्हॉट इज द के ए. सो याच्या अगोदर आपण बघितलं की दिस पी ए इज नथिंग बट के ए इंटू सिग्मा व्ही. सो वेअर दिस के ए इज इक्वल्स टू 1 मायनस साइन फाय डिवाइडेड बाय 1 प्लस साइन फाय डिवाइडेड बाय 1 प्लस साइन फाय. सो हे दोघं एक्सप्रेशन, ठीक आहे, हे दोघं एक्सप्रेशन, हे एक्सप्रेशन आणि हे एक्सप्रेशन खूप महत्वाचे आहेत, दोघं फॉर्म्युले. ठीक आहे. के ए दॅट इज कोइफिशियंट ऑफ ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर, PA it is the active earth pressure, then alpha f angle of failure plane that is pi by 4 म्हणजे 45 plus phi by 2 where phi is the angle of friction or angle of repose. So this is your critical plane or failure plane. Along this plane there is a shear resistance which is opposite to the wall movement. As wall moves away from the backfill, so that time the backfill slides in outward and downward direction. ठीक आहे, outward and downward direction. So that time what happens, the pressure exerted by that soil mass on the retaining wall is the active earth pressure. So initially completely P नॉट होता, पूर्ण हॉरिझॉन्टल होता, पण त्याला आता अपोजिट डायरेक्शन मध्ये एक कंपोनंट लागतोय शियर रेजिस्टन्सचा, त्यामुळे त्याची व्हॅल्यू ही कमी 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 होत जाते. आणि ज्या वेळेस हा ऍट वर्ज ऑफ फेल्युअरला येईल त्यावेळेस त्याची सगळ्यात कमी व्हॅल्यू असते, अँड दॅट व्हॅल्यू इज द पी ए ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर. ठीक आहे. त्यानंतर जर का तुम्ही एक इलिमेंट जर घेतला तर या केसमध्ये इलिमेंट वरती एक असतो व्हर्टिकल स्ट्रेस, एक असतो हॉरिझॉन्टल, दॅट इज लॅटरल अर्थ प्रेशर, त्यालाच आपण ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर म्हणणार. पण या दोघांपैकी ऍक्टिव्ह अर्थ प्रेशरची व्हॅल्यू कमी 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 होत जाते, म्हणून आपण याला म्हणणार मायनॉर प्रिन्सिपल स्ट्रेस, ज्याला आपण सिग्मा 3 ने दाखवतोय, आणि सिग्मा इज द मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस. सो मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस ज्या प्लेन वरती दॅट इज द मेजर प्रिन्सिपल प्लेन, मायनॉर ज्याच्यावरती मायनॉर प्रिन्सिपल प्लेन. ऑलवेज टेक अ अँगल ऑफ फेल्युअर प्लेन विथ रिस्पेक्ट टू द मेजर प्रिन्सिपल प्लेन. हा मेजर असल्यामुळे आपण हॉरिझॉन्टल सोबत जो अँगल घेतला दॅट इज अल्फा एफ, अँगल ऑफ फेल्युअर प्लेन, अँड इट्स व्हॅल्यू इज पाय बाय 4 प्लस फाय बाय 2. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत, आणि हे जे पॉइंट्स आहेत मित्रांनो हे 1 बाय 1 व्यवस्थित लिहा, त्यांना रिवाइज करा. प्रत्येक पॉइंटचा मिनिंग कळला. व्हॉट इज द ऍक्टिव्ह कंडिशन व्हेन वॉल मूव्स अवे फ्रॉम द बॅकफिल, and in that case whatever is the pressure exerted by the soil mass on the retaining wall, that pressure is active earth pressure. That pressure is what? Active earth pressure. Then the second point is what? Ki the soil adjacent to the wall slides in outward direction and in downward direction, results in expansion of soil. Results in what? Expansion of the soil. Then after that expansion होत आहे, कसं expansion? Lateral expansion. सॉइल प्लास्टिक इक्विलिब्रियम मध्ये आहे, म्हणजे इच पॉइंट ऑफ द इच पार्टिकल ऑफ द सॉइल इज ऍट वर्ज ऑफ फेल्युअर. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. यानंतरचा आणखी एक पॉइंट आहे, तो व्यवस्थित समजून घ्या की व्हॉट इज द लॅटरल एक्सपान्शन. लॅटरल स्ट्रेन म्हणतो मी, लॅटरल स्ट्रेन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ लॅटरल स्ट्रेन? इन ऍट रेस्ट कंडिशन द लॅटरल स्ट्रेन व्हॅल्यू इज 0, बट इथं लॅटरली एक्सपान्शन होत आहे ना, म्हणून लॅटरल स्ट्रेनची व्हॅल्यू काय येणार? सो लॅटरल स्ट्रेन इज व्हॉट? delta h divided by the height h into 100, and this lateral strain is what? It is in expansion, expansive in nature, expansion होते सॉइलचं, आणि याची व्हॅल्यू असते जनरली 0.2% to the 0.5%.
जो काही लॅटरल एक्सपान्शन होणार आहे सॉइलचं ते किती असतं 0.2% टू द 0.5%. 0.2% ही व्हॅल्यू असते इन केस ऑफ द डेन्स सॉइल आणि हे असते इन केस ऑफ लूज सॉइल. डेन्स सॉइल असेल तर त्यामध्ये लॅटरल एक्सपान्शन कमी घडून येतं, लूजमध्ये जास्त घडून येतं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मित्रांनो ही ऍक्टिव्ह कंडिशन होती आणि यामध्ये आपण ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर कॅल्क्युलेट केला, अँगल ऑफ फेल्युअर प्लेन अल्फा बी समजून घेतला, मेजर कोणता मायनर कोणता ह्याही गोष्टी आपण इथे डिस्कस केल्या आणि नेहमी आपण मेजर प्रिन्सिपल प्लेन सोबतच अँगल घेतो, दॅट इज द अल्फा एफ. या सगळ्या कंडिशन व्यवस्थित नोट डाऊन करा. आता मी बोर्ड इरेज करतो आणि थर्ड कंडिशन जी आहे पॅसिव्ह कंडिशन, आता ती समजायला खूप सोपी जाईल तुम्हाला जर ह्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित क्लिअर झाल्या असतील तर. सो पॅसिव्ह कंडिशन आणि त्या कंडिशनमध्ये जे काही प्रेशर एक्झर्ट करेल दॅट इज पॅसिव्ह अर्थ प्रेशर, त्या गोष्टी आपण डिस्कस करूयात. ठीक आहे. सो ह्या गोष्टी नोट डाऊन करा.